एक सक्षम प्रतिनिधी लगेच पाठवून द्या कमेंट्री बॉक्सवर। आपल्या सामने हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतात एके लाईव्ह स्पोर्ट्स या माध्यमातून, अर्थात यूट्यूबला आपण पाहतोय। नक्कीच आखाती देशामध्ये सुद्धा ही स्पर्धा आपण पाहतोय। जमीर येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन माऊ 11 एकविरा थळ संघाकडून। तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय इस्लामीची जोडी नवजीवन दिघोडी संघाची सुमित आणि सागर। स्ट्राइक एंड वरती सागरला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला सुमित आपण पाहतोय। नक्कीच सामना चुरशीचा होईल यात एवढी मात्र शंका नाही आहे। पहिल्या सत्राला येथे सुरुवात होते। ऑफिशियल पंच आपण पाहतोय विनोद पाटील सर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रकाश अष्टमकर सर। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सागरने नक्कीच मोठा फटका खेळायचा होता सागरला, परंतु तिथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज सागर उर्फ पिंट्याची खेळी संपुष्टात। धन्यवाद डीजे। आपण पाहतोय नवीन फलंदाज वैभव येतोय मैदानामध्ये। वैभव आणि सुमितला मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का महत्वाचा खेळाडू आपला तंबूत परतलाय। कर्णधार सागरला नक्कीच पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आशाला पाठवलंय गोलंदाज जमीरने। चांगली सुरुवात आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ संघ। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपल्या अलिबाग तालुक्यातील एक बलाढ्य संघ। नवजीवन दिघोडी संघ सुद्धा आपण पाहतोय बलाढ्य संघ। षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच आखूड टप्प्याचा होता, त्याला हलक्याच बाटने खेळून काढलंय। यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात यश येते या दोन्ही खेळाडूंना, आणि एका धावेने आपण पाहतोय अकाउंट सुद्धा ओपन करतोय नवजीवन दिघोडी संघ। सुमित खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुमितकडे नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, किंबहुना नक्कीच कित्येक सामन्यामध्ये या सुमितने नवजीवन दिघोडी संघासाठी एक चांगला खेळ करून दिलाय, परंतु आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक चांगली कामगिरी करावी लागेल। चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो, यावेळी डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती। एका धावेनंतर आपण पाहतोय ऋत्विज राऊत सर सांगतात की धावफलकावरती 2 धावा येत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। वारंवार आपण पाहिलं ना तर नेहमी पहिलं षटक घेऊन सुमेध पत्रे येतो, परंतु आज थोडस स्ट्रॅटेजी वेगळी पाहायला मिळते। जमीर आलाय पहिल्या षटकाने, अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे। अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येईल आणि नक्कीच हा चेंडू फ्रीट आहे, त्यामुळे आता मात्र फायदा घ्यावा लागेल, कारण का धावांची गरज आहे। धावांसाठी नक्कीच आतापर्यंत संघर्ष करतोय तो अर्थात नवजीवन दिघोडी संघ। सागर उर्फ पिंट्या बाद झाल्यानंतर आपण पाहतोय थोडासा बाकफुटला सरकलाय दिघोडी संघ, परंतु फ्रीटचा चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी या पद्धतीची गोलंदाजी, अर्थात शरीरापासून बराचसा दूर राहिलेला चेंडू, आणि नक्कीच हे जाणलंय पूर्णपणे फलंदाजाला त्याने रीड केलं। षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय, या चेंडूवरती मात्र सुमितच्या बॅटमधून एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। पंचांसाठी एक सुवर्ण संधी आहे। विनोद पाटील सर, आपण जर डान्सिंग अंपायर केली तर राजेश मोहिते यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक। बघा सुरुवात
16 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतो दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाला सुरू झाल्यानंतर पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक रूप धारण केले फलंदाज वैभवने. सुमेध पत्रेवरती हल्लाबोल चढवणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु वैभवचा क्लास आपण पाहिला मैदानात. याच दरम्यान आपण पाहतोय पुष्कराज म्हात्रे यांना विनंती असेल की आमच्या अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते रसिक प्रेक्षकांना. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू. यावेळी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सुमेधच्या माध्यमातून. डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहतो धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते. 17 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. वैभव आणि सुमितला नक्कीच एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल नवजीवन दिगोडी संघासाठी. महत्वाचा मोहरा जरूर मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु आता मात्र वैभव एक चांगली फलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच चांगल्या टप्प्यावरती, चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर आपण पाहतो एक धाव आणि नंतरचा चेंडू आपण पाहिला तर जरूर निर्धाव येतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. क्षेत्ररक्षक जमीर तिथे तैनात, परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. जिथे एकच धाव होती तिथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यश येते. चांगली रणबीडचं विकेट आपण पाहतोय सुमित आणि वैभवच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती येत आहेत. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. नियम क्रमांक 21 अन्वये हा आपण पाहतोय चेंडू नो आहे, अर्थात फ्रीट असणार आहे. जरूर वैभवला यावेळी फायदा घ्यावा लागेल. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली ना तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय आता मात्र नवजीवन दिघोडी संघ. षटकातील फ्री चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुमेध याचा. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये जातोय. मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्पीड आपण पाहिला ना तर नक्की स्पीड साठी ओळखला जातो हा सुमेध. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं देखील इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या गोलंदाज जमीरने. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुमेधने 11 धावा खर्च केल्यात. तर नक्कीच 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात, परंतु आता मात्र आपण पाहिलं ना तर अजूनही या पहिल्या सत्रामधील 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूमध्ये मैदानामध्ये काय घडणार काय बिघडणार हे देखील तितकंच महत्वाचं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अशांक साखरकर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत गोलंदाजांपैकी एक असलेला गोलंदाज, ज्याने खऱ्या अर्थाने थर्ड संघासाठी एक नक्कीच चांगली कामगिरी केली आहे असा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अशांक साखरकर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतोय त्यावेळी आपण पाहिलं तर फलंदाज पूर्णपणे नक्कीच बॅकफुटला सरकत असतात, परंतु यावेळी मैदानामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करणार अपोजिट सुद्धा आपण पाहिलं तर तितक्यात ताकदीचे फलंदाज आहेत. सुमित सुद्धा आपण पाहतोय, वैभव सुद्धा आपण पाहतोय. या 2 खेळाडूंकडून खऱ्या अर्थाने नवजीवन दिघोडी संघाला आशा आहेत, कारण नक्कीच
चांगली धावसंख्या रचू शकतात। आतापर्यंत एक चांगला खेळ पाहायला मिळाला आहे मैदानामध्ये, त्यामुळे जरूर आता मात्र कमबॅक करावं लागेल ते अर्थात माऊ 11 एकविरा थर्ड संघाला। षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा होता। क्षेत्ररक्षक सुमित तिथे तैनात, कोणतीच चूक होत नाही आहे आणि फलंदाज सुमितची खेळी संपुष्ट। आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सुमितला तंबूच्या आश्राला पाठवलंय। अशांक साखरकर यासाठी ओळखला जातो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय येतोय। बघूया अक्षय कशा पद्धतीची कामगिरी करणार आपल्या संघासाठी। संघाची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 2 बाद 21 धावा धावफलकावरती लागल्यात। अशांकचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय जरूर पंचांचा इशारा आलाय की नक्कीच फलंदाज बाद आहे। पंचांनी इशारा दिलाय की रिव्ह्यू घेतला जातोय। पंचांचा इशारा आला की ते बाद आहे। थर्ड अंपायरने सुद्धा कळवलंय की हा फलंदाज बाद आहे। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना अशांक साखरकर। अमित गावंड येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये। बघूया अमित गावंड इथे कशा पद्धतीची कामगिरी करणार, कारण का अमित गावंड खऱ्या अर्थाने नवजीवन दिघोडी संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना ॲज अ गोलंदाज म्हणून त्याने प्रतिनिधित्व केलं, परंतु आज फलंदाजी करत असताना बघूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय। चांगला फटका आपण पाहतो अमितच्या बॅट मधून जरूर मोठा फटका आलाय आणि चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी। वेलकम फॉर अमितने आपण पाहतो आल्या आल्या नक्कीच एक चांगला फटका खेळलाय। या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल अमितला।
मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहतो अमितच्या बॅट मधून. अमित ऑन द फायर, अफलातून कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहतो अमित लयामध्ये दिसतोय, आज चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. या 6 धाव्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळालाय. यावेळी क्षेत्ररक्षक जमीर तिथे तैनात. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती येत आहेत, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. चांगली धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय नवजीवन दिघोडी संघाची, परंतु दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर नक्कीच एक चांगला खेळ करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्याच बॅटने खेळलेला फटका. 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या अर्थात इथे तिसरं षटक देखील संपते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 33 धावा. अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे बघूया येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये मैदानामध्ये काय घडतंय. चला, फास्ट खेळवायचा आहे सामना. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक येणं बाकी आहे. बघूया माऊ 11 एकविरा थर्ड संघाकडून साईराज येतोय. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन, अर्थात अंतिम षटक घेऊन साईराज कशा पद्धतीने कामगिरी करणार आपल्या संघासाठी. अमित गावंड आणि वैभवची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. साईराज बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार. वैभव ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय हा चेंडू बराचसा बाहेर वळलाय. पंच कळवतात की हा चेंडू वाईड आहे. प्लस डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, त्यामुळे मिळणार 2 धावा. वाईड +1 अशा एकूण 2 धावा येतात या चेंडूवरती. आणि 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 35 पर्यंत. अंतिम षटकाचा खेळ जरूर मैदानामध्ये चालू आहे, परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत फटकेबाजी पाहायला मिळते ना, तर कौतुक केलं पाहिजे या 2 खेळाडूंचं. वैभव आणि अमित अतिशय चांगले दर्जाचा खेळ करतायत आपल्या संघासाठी, अर्थात नवजीवन दिघोडी संघासाठी. साऱ्याजला मात्र इथे कमबॅक करावं लागेल. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर बराचसा बाहेर वळतोय हा चेंडू. पंच कळतात की हाही चेंडू स्वेअर आहे, वाईड आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती पुन्हा एकदा 1 धाव येईल. कृपया जास्त वेळ घालवायचा नाहीये, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो, आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण लॉट सुद्धा खेळवायचा आहे. अजूनही आपण पाहिलं तर आपल्याला 2 ते 3 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे जरूर विनंती असेल की वेळेचं बंधन आहे आपल्याला, तर याची नोंद घ्यायची आहे. साईराजला जरूर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 2 स्क्वेअर चेंडू आलेत या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस चेंडू, परंतु आपण पाहतोय जरूर मैदान आखूड आहे आपलं, त्यामुळे मिळणार केवळ 1च धाव. डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, 1च धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 37 पर्यंत. या षटकामध्ये जरूर नवजीवन दिघोडी संघाचा मानस असेल की जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने कुठल्या जातील याच्याकडे लक्ष दिलं जाईल. साईराज आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय एकविरा थर्ड संघाचा.
यावेळी खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाही आहे. एक चांगलं कॉलिंग आपण पाहतोय. आय कॉन्टॅक्ट सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला वैभव आणि अमितच्या माध्यमातून. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 38 रन ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा फटका जरूर खेळायचा प्रयत्न अमितचा, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये आपण पाहिलं ना तर अमितच्या बॅटमधून एक चौकार आला, षटकार आला. नक्कीच आतापर्यंत तो चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये आणि या सत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र मैदानामध्ये काय घडतंय, जिथे धावचीची संधी होती तिथे मात्र गोलंदाजाकडनं चूक घडली आणि एक धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश आलं. अमितला मात्र नक्कीच इथे जीवदान मिळालंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे अजूनही. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यावेळी आडवा बॅटने अलॉंग द कार्पेट तिथे यश मात्र तैनात. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यात यश येते या दोन्ही फलंदाजांना. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 41 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगला धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अर्थात नवजीवन दिघोडी संघ, कारण का 40+ धावा होणं तितकंच महत्वाचं होतं. असं वाटलं की नक्कीच धावा होणार नाही आहेत, कारण का सागर पहिल्या चेंडूवरती बाद झाला, तदनंतर आपण पाहिलं तर सुमित सुद्धा बाद झाला, परंतु वैभव आणि अमितने अतिशय चांगला खेळ केलाय आपल्या संघासाठी. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू +1 डिक्लेअर स्वरूपाने. नक्कीच आता मात्र 2 धावा येणार या चेंडूवरती आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 43 पर्यंत. शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे या पहिल्या सत्रामधील आणि शेवटच्या चेंडूवर मात्र वैभवच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघासमोर. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवजीवन दिघोडी संघ आणि माऊ 11 एकविरा थळ संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. येथे असं वाटत होतं सुरुवातीला की नवजीवन दिघोडी संघ पूर्णपणे बॅकफुटला सरकलाय, परंतु तदनंतर अमित गावंडने केलेली फलंदाजी, तदनंतर वैभवने केलेली फलंदाजी, या 2 खेळाडूंनी नक्कीच एक चांगली दमदार कामगिरी केली. तब्बल आपण पाहिलं ना तर
वैभवच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले आणि 22 धावांची नाबाद इनिंग नक्कीच आपण पाहिले। तदनंतर अमित गावंडच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आपण पाहिला, 12 धावांवरती तो नक्कीच नाबाद राहिला आणि सुमितच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक षटकार आपण पाहिलाय। तर नक्कीच आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 50 धावांचं आव्हान असणार आहे ते अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघासमोर। बघूया या 50 धावांचा पाठलाग करत असताना माऊ 11 एकविरा थळ संघ इथे कशा पद्धतीचा खेळ करणार की 50 धावा नवजीवन दिघोडी संघ सेव्ह करणार का, याचा अनालिसिस ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र समीर सोमणे सर यांच्याकडे। धन्यवाद, ओव्हर टू समीर सर। हॅलो, चला मॅच स्टार्ट करायचे, जास्त वेळ घेऊ नका। धन्यवाद आशुतोष पाटील सर। श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा सायंकाळचं सत्र शिवसाई चषक। आज संपूर्ण दिवसभराचा आपण खेळ पाहिला तर 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये एका पोलमधून A3 सोगाव संघाने जिंकलेले आहेत। या अगोदर 2 सामने जिंकलेत ते सिद्धिविनायक झिराट संघाने 2 सामने जिंकलेत। साई झिराटने या अगोदरचा सामना जिंकलाय आणि आता हा शेवटचा सामना चालू आहे। पहिल्या फेरीतील माऊ 11 एकविरा थळ विरोधात नवजीवन दिघोडी। नवजीवन दिघोडी टीमने पहिल्या सत्रात तब्बल 49 धावा उभारल्या आणि 50 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष्य एक मातब्बर संघ एकविरा थळच्या विरोधात मात्र प्रस्थापित केले। 24 चेंडू 50 धावांचं लक्ष्य, अर्धशतक विजयासाठी। श्री शिवसाई चषक अर्थात श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा 3 दिवसाची स्पर्धा आणि पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। या क्रीडांगणावरती प्रेक्षकांसाठी देखील मंडप बांधण्यात आलेले आहेत, त्यांची व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे। ग्रीन पट्टा आहे, तिथे बसून प्रेक्षक वर्ग आनंद घेतात, त्यांचंही स्वागत। दुपारचं सत्र आता सरलंय, सायंकाळचं सत्र आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये थोडा गारवा, कारण समुद्र किनारा अगदी जवळच आहे, सर्वांना ठाऊक आहे, कारण आपण सध्या अलिबाग तालुक्यात आहोत आणि मापगावच्या क्रीडांगणावरती आहोत। चला मॅचला लगेच सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका। पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमित, सलामीची जोडी नागेश आणि त्याच्या साथीला तो आदिल। 24 बॉल, धावा करायचे 50। पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, बॅटची कडा आणि मागे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, फक्त एकच धाव। 50 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हे जे 4 षटके त्या 4 षटकांमध्ये पॉवर प्ले नाहीये, विस्तृत म्हणजे सीमारेषा जवळच सगळे खेळाडू चिकटून उभे आहेत। फक्त एक खेळाडू मला असं वाटतं थोडा क्लोजिंग असेल, बाकी काही नाही। मागे घोषांकित क्षेत्र, फॉलिंग स्वीप, रिव्हर्स स्वीप, दिल स्कूप, स्विच हिट हे सगळे फटके थांबलेले। स्विच हिट मारू शकता, स्विच हिटला नक्कीच, परंतु वाऱ्याच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न कोण करेल हे ठाऊक नाही। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू खाली राहिला, गती थोडी कमी केली होती। ही खेळपट्टी गोलंदाजांनाही साथ देते, बॉलर त्याचबरोबरीने बॅटरलाही साथ देते। बॅटिंग पॅराडाइज विकेट अजिबात नाहीये, कधी कधी चेंडू खाली राहतोय, कधी कधी उसळी घेतोय, खांद्याचा वापर केल्यानंतर अतिरिक्त उसळी देखील मिळाले ती बॉलर्सला। पुढे ठेवला बॉल, धीम्या गतीने टाकला होता, विकेट कीपर छान चालाक आहे, यष्टांच्या मागून चालवत असताना सुमित, बॉलर अर्थातच अमितला, सगळ्या किल्ल्या विकेट कीपर सुमितच्या हातात आहेत, अमितच्या। चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी। नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडतोय, त्या कारणास्तव ते नो बॉल घोषित करण्यात आले। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। धावसंख्या 50 चा पाठलाग करत असताना 2 भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे एकविरा थळ संघाला नवजीवन दिघोडीच्या विरोधात। फ्री हिटचा चेंडू पुढे आला, स्टेप आउट झाला बॅटर, हवेत आहे, बॅटर तर बाद होणार नाही, बॉल चाललाय सीमारेषा पार, फलंदाज
काही चेंडूंपासून गोलंदाज अमित प्रश्न विचारत होता, त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं नागेशने. स्टेप आउट झाला, षटकार ठोकला. हा क्रीज मध्ये उभा राहिला होता. अशा कॅचेस घेणं कठीण काम आहे, कारण बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला होता. अशी कॅच घेतली असती तर नक्कीच सुमितचं मी सर्वांनीच कौतुक केलं असतं. निर्धाव चेंडू, षटकार आलाय. षटकाने धावसंख्या 8 वर. 50चा पाठलाग चालू आहे. फुल्लरलेनचा बॉल आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू. फक्त एकच धाव पहिल्या षटकाचा. अर्थातच अमितचं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 9 आणि आता 3 षटकं बाकी आहेत धावा करायचे त्या मात्र 41. 41. 18 बॉल 41. एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. या अगोदरचा सामना जिंकलाय साई झिराट टीमने. त्या पहिले 2 मॅचेस जिंकल्यात. क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय सिद्धिविनायक झिराट. माऊ 11 एकविरा थळ सध्या पाठलाग करते 50 या धावसंख्येचा. नवजीवन दिघोडे संघाने प्रथम फलंदाजी केली. एकूण 50 उभारल्या. पहिलं षटक अमितचं राहिलं, त्यामध्ये धावा आल्या त्या 9. 18 बॉल शिल्लक आहेत धावा करायचे त्या 41. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा. आकर्षक ट्रॉफी तुम्ही स्टेज समोर पाहताय. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बायसिकल, त्याचबरोबरीने वैयक्तिक पारितोषिकांसाठी देखील ट्रॉफीज आहेत. नीटनेटका आणि सुनियोजित आयोजन ही ओळख मापगावच्या या स्पर्धेची. घोषांकित क्षेत्र असलेलं क्रीडांगण जरूर असलं तरी सुद्धा मजा येते. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आला अक्षय. 18 बॉल धावा करायचे 41. आदिल ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल नागेशच्या बॅट मधून आला हा. मिड विकेटला दमदार श्री शिवसाई चषकाचा षटकार. ठोशास ठोसा जशास तसं उत्तर नागेश कडून दिले जाते. एकविरा थळ विरोधात नवजीवन दिघोडी. हा चेंडू थोडा खाली राहिला. पंच कोणता इशारा करत नाहीये. टप्पा पडल्यानंतर उसळी अजिबात घेतली नाही. नागेशला देखील ठाऊक आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय कोणत्याही क्रिकेटमध्ये ज्या चेंडूवरती उसळी मिळत नाही तो चेंडू खेळणं, त्यावरती फटका खेळणं कठीण काम आहे. निर्धाव चेंडू अगोदरच सफल झाला होता. या फटक्यासाठी त्याने जागा बनवली आणि वाट लावली चेंडूची. स्क्वेअर लेगला नागेशच्या बॅट मधून आणखी एक धमाका षटकार. आता गोलंदाजावरती नागेश आपल्या बॅटचं चुंबन घेत असताना का घेऊ नये, हे त्याचे शस्त्र आहे, हे त्याचं प्रेम आहे. बॅट तर आता खेळाडूंसाठी आपल्या अंगाचा भाग झालेली आहे. दमदार बॅटिंग नागेश कडून. षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वर. 21. 50चं लक्ष आहे. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नागेश स्वतःवरती नाराज आहे. अगोदरच कमिट झाला फटक्यासाठी. टप्पा थोडा मागे ठेवला. अक्षय पृथक्करण पाहिलं या षटकात. 6-0 6-0. एक षटकार डॉट बॉल, एक षटकार डॉट बॉल. मजा येते मॅच मध्ये. संघर्षाची लढाई दोन संघादरम्यान. माऊ 11 एकविरा थळ विरोधात नवजीवन दिघोडी. ओव्हरपिच बॉल. पंचांकडे अपील, परंतु यस पंच सांगतायत बॅटची कडा, बॅटची कडा. आणखी एक डॉट बॉल. समीकरण बदलताना 2 आता डॉट बॉल आलेत. 6-0 6-0. 2 षटकार आलेत. 21 धावा. 50चं लक्ष. यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. 5 चेंडू. पायातला चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील केली जाते, परंतु इथे पंच दर्शित करतायत कदाचित इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर असावा, हाच इशारा होतो पंचांकडून. सिंगल रन आले लेग बाईटच्या स्वरूपात. डिक्लेअर रन. स्कोर झाला 22 आणि आता 2 षटकं बाकी आहेत. धावा करायच्या असतील त्या
28. 12 चेंडू 28 ची गरज. यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. एक मॅच सेकंड राऊंडची होईल जी साई जिराटच्या विरोधात या मॅच मधील विजेता संघ खेळेल आणि त्या मॅच मधील विजेता संघ सिद्धिविनायक जिराटच्या विरोधात खेळेल. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कमालीचा सामना रंगतोय. नागेशचे प्रयत्न चालू आहेत. 2 षटकार आले अक्षयच्या विरोधात, परंतु उर्वरित 4 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेले नाहीये. सुमित धावत गेला, विकेट किपर होता, त्याने कानमंत्र दिला, षटकार आला, टेन्शन नाही, मागचे 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत, निर्धाव चेंडू टाकले, मॅच मध्ये कमबॅक करू, यात शंका नाही. संधी सोडायची नाही, खेळ हा संधीचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स असं सुनीलजी गावस्कर यांचं वक्तव्य आहे आणि सर्वांनाच ठाऊक आहे. संधीच्या शेपटाला पकडायचं आणि आपलं क्रिकेटमध्ये आयुष्य सोनं करायचं हेच प्रत्येक खेळाडूने करायला हवं. पाहूया या संधीचा फायदा कोच उचलतोय. 12 बॉल दावा करायचे ते 28. 28. शॉर्ट ऑपलिंगचा बॉल पूल केलाय. पाहूया कितपत हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय. लेग अंपायर कडे सर्वांच्या नजर आहेत आणि लेग अंपायर सांगते इट्स अ मॅक्झिमम. षटकार 6 धावा. कारण डिक्लेअर्ड झोन जो आहे, जी रेषा आहे ती लेग अंपायरला लवकर दिसते. लेग अंपायरचा इशारा आला इट्स मॅक्झिमम, लगेच मेन अंपायरने इशारा केला. हा षटकार समोर खेचलाय अगदी सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल समोरच्या बांधावर. षटकार. पूर्ण दिवसाचा आपण विचार केला तर धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक संघाची दमछाक इथे झालेली आहे. कमी धावसंख्या जेव्हा होत्या 30च्या आतमधल्या तेव्हा धावांचा पाठलाग जरूर झालाय. 50 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष समोर असताना नागेशने आग लावली आणि त्या आगेला वडव्यात परावर्तित करत असताना फलंदाज आदिल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. थोडं टेन्शन, दबाव. धावसंख्या 34-16 करायचेत. 10 चेंडू 16 ची गरज. मॅच बनवू शकते. डॉट बॉलची गरज आहे, विकेटची गरज आहे. प्रामुख्याने आता सध्याच्या घडीला एकविरा थर्ड टीमला विकेट घ्यायचे आहेत. वैभव 3रं षटक. आणखी एकदा पुढे टाकला होता चेंडू, थोडा खाली राहिला, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय मागे, सिंगल रन. निर्धाव चेंडू जाऊ देत नाहीयेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एकही विकेट गेलेली नाहीये, ही जमेची बाब आहे. आदिल आणि नागेश पहिल्यांदा नागेशने आक्रमण केलं, आता आदिल त्याला साथ देतोय. मागच्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या 13, स्कोर जाऊन पोहोचलाय 35 वरती. 9 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 15. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शिवसाई चषक 2025च्या वर्षाच्या सुरुवातीला एक सुनियोजित आयोजन मापगावचं. टप्पा पडतोय आतमध्ये, झपकन आला. सुमित कौतुक करतोय गोलंदाजाचं. कदाचित स्टंप माईक असता तर प्रेक्षकांना आवाज ऐकायला मिळाला असता. हा चेंडू कुठे लपून ठेवला होता, हे आविष्कार तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. ही टीम देखील करेल आमची YouTube लाईव्हची येत्या काळामध्ये. मागचे 2 चेंडू, एक डिक्लेअर धाव आली, त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. 15 ची गरज. 15. फुलटॉस सुकी केली, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. षटकार. काय फलंदाजी चालू आहे आता ते आदिल कडून. सर्वांना फलंदाजी आवडत होती नागेशची. आदिल थोडा शांत होता. असं वाटलं की एकविरा थळच्या विरोधात प्रश्नचिन्ह मोठा उद्भवलाय तो नागेशचा, परंतु हा पेपर फार कठीण निघालाय आदिलचा. षटकार आलाय.
धाव संख्या 41, 9 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. शेवटचा बॉल या षटकातील. लोअर फुल टॉस बॉल, हलक्या हाताने चेंडू फक्त चिप केला होता मिड ऑफला नागेश दुसऱ्या धावेसाठी, परंतु नाही. फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 42 वरती. 6 बॉल धावा करायचे 8. प्रेक्षकांना हवा असलेला सामना आता तुमच्या भेटीला आलेला आहे. नक्कीच 6 चेंडू 8 धावांची कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कोण जिंकेल? माऊ 11 एकविरा थळ की त्यांच्या विरोधात नवजीवन दिगोडे? मॅचला आपण करू लगेच सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजील बॅटर सज्ज होतील. त्या अगोदर जाऊया डीजे करणकडे. ऑस्ट्रेलियामध्ये बरीच झालेली आहे. पाहूया या रोहितची चर्चा होईल का? चर्चेला उधाण द्यायचं असेल रोहितला तर या धावा डिफेंड कराव्या लागतील. समोर सेट बॅटर आहेत ज्यांनी मागच्या 3 षटकांमध्ये तब्बल धावा कुठल्यात. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 42. 6 चेंडूमध्ये रोहितला 8 धावा डिफेंड करायचे आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो पुन्हा एकदा आदिल. गणेश भार्गव यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं देखील सहर्ष स्वागत शिवसाई चषकामध्ये, ज्यांच्या वतीने बायसिकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू, स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. सामना संपलेला नाहीये. हा खेळच असा आहे, कधी बदलेल कधी पलटेल याचा काही नेम नाही. 5 बॉल धावा करायचे 8. ज्याने झेल टिपला त्याचं खरं कौतुक करायला पाहिजे, कारण अंडर प्रेशर दबावामध्ये असे झेल प्रामुख्याने सुटले जातात. प्रेशरमध्ये किचनमध्ये असलेल्या कुकरची शिटी वाजते. हा प्रेशर भयानक आहे. 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे. चूक झाली असती तर नक्की 2 धावा मिळाल्या असत्या. महत्वाचा फलंदाज होता आदिल, त्याला बाद करण्यामध्ये रोहितला यश मिळालंय. 5 चेंडू विजयासाठी 8. शुभेच्छा प्रयत्न चालू आहेत, सातत्याने प्रयत्न चालू आहेत. जिंकायचे, सामना सोडायचा नाहीये. पराभव त्याचबरोबर जिंकणं या नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु संघर्ष आपल्याकडे आहे. कामगिरी आपण करू शकतो, ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे, ती क्षमता माझ्यामध्ये आहे. मला त्या क्षमतेला चांगल्या अगेन इट शॉर्ट पिच बॉल आल्या फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅक टू बॅक 2 झटके. सामना फिरलाय. 4 बॉल धावा करायचे आता 8. कौतुक करेल एक मिड विकेटला, त्याचबरोबरीने एक स्वीपर कव्हरला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते तो आता मात्र यश. संघाला यश मिळवायचं असेल तर मैदानावरती यशला खेळावंच लागेल. 3 ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती. सेट बॅटर मैदानावरती होते. 6 बॉल 8 म्हणून सुमितने शेवटच्या बॉलवरती 3ऱ्या षटकाचा कॉल दिलेला. हा एक लास्ट बॉल तू चांगला टाक, बस बाकी पुढे आपण बघू. आणि तेच आता करून दाखवतो रोहित. त्याच्या विरोधात खेळण्यासाठी आलाय तो यश. 4 चेंडू विजयासाठी 8 ची गरज. कोण जिंकणार, एकविरा थळ की दिगोडी? पुढे टाकला होता चेंडू, ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. डायगोनल बॅटने हा फटका मात्र समोर खेचलाय. सिंगल रन. मागच्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. कंपल्सरी चेसिंग. ऑन स्ट्राईक असेल आता नागेश. फिल्डिंग मध्ये वारंवार फेरबदल होत असताना याला गाडचे प्रेक्षक, त्याला गाडमध्ये अर्थातच खेळाडू. 3 चेंडू विजयासाठी 7.
कोण जिंकेल हा सामना. सातत्याने विकेट किपर सुमित असलेला एक्सपिरियन्स शेअर करतोय. टफ सिच्युएशन आहे. नागेशला ठाऊक आहे मागे मी काय केलंय, चौकार षटकार मारलेत या खेळपट्टीवरती. माझ्या बॅट मधून मोठ्या धावा आलेल्या आहेत. मला 3 चेंडूंमध्ये 7 धावा चेस डाऊन करायचेत. 3 चेंडू 7 धावांची गरज. ऑन स्ट्राईक नागेश, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. रोहित गोलंदाजी करतोय, त्याला धावा या डिफेंड करायचेत. रोमार्शक सामना. अगेन इज शॉर्ट पिच बॉल, पूल केलाय, फिल्डर आहे, नागेशचा खेळ खल्लास. आणखी एक फलंदाज बाद. बना देता है. 3 ओव्हर धावा होत्या तब्बल 42. 6 चेंडू 8. विजयाची सर्व समीकरणं खरं तर माऊ 11 एकविरा थळच्या बाजूने होती. नवजीवन दिघोडी संघाने आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक केले. फलंदाज सिद्धांत. 2 चेंडू शिल्लक. दावा करायचे 7. एखाद मोठा फटका, एखाद चौकार, डबल आली तरी चालेल, चौकार आला तरी चालेल, षटकार आला तरी चालेल. रोहित एकच धाव दिले आतापर्यंत. पुढे टाकला बॉल, पाहूया कितपत हा चेंडू गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. धाव मात्र घेतला असेल आता दोन्ही संघांच्या पाठीराख्यांनी. मी सुमितचं कौतुक करेल यासाठी, मागचे 4ही चेंडू या गोलंदाजाने चांगले टाकले. 5वा चेंडू थोडा पुढे टाकला, त्यावरती षटकार आला. सुमितने त्याला ओरडलं नाही, त्याने त्याची पाठ वरती शाबासकीची थाप दिली. एक चेंडू चांगला टाकायचे. नाहीतर आपल्याकडे काय होतं हे सर्वांना ठाऊक आहे. हा संयमीपणा फार क्वचितच पाहायला मिळतो. कदाचित ही शाबासकीची थाप त्याच्यासाठी महत्वाची असेल. जिंकणं आणि हारणं नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु संघर्ष जो केला आज रोहितने, सेट बॅटर मैदानावरती असताना एकही विकेट गेली नव्हती. 6 बॉल 8 करायच्या होत्या. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. सिद्धांत आला, सिद्धांतने षटकार केसला. पाक काय सामना रंगतोय. जरा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजवा. माऊ 11 एकविरा थर्ड विरोधात नवजीवन दिघोडी. कोण जिंकेल? रोहित 1 धाव वाचवेल की सिद्धांत, ज्याने मागे षटकार केसलाय. 2 बॉल 7 ची गरज असताना सिद्धांत. विजय कोण होईल? जिंकला सामना तर सिद्धांत खांद्यावरती, विजय झाला दिघोडी तर मात्र नक्कीच रोहित. 1 चेंडू 1 धावेची गरज. स्क्वेअर कट, वॉट अ नॉक. विजय होतोय तो मात्र माऊ 11 एकविरा थळ. शेवटी पाठलाग झाला या धावसंख्येचा आणि विजयाची माळ नक्कीच माऊ 11 एकविरा थळ या संघाच्या गळ्यामध्ये. हार्ड लक टू नवजीवन दिघोडी आणि इट्स रिअली हार्ड लक टू रोहित, ज्याने 6 बॉल 8 धावा डिफेंड करण्यासाठी आणल्या होत्या. वेल डन.